मी सुधाकर काशी कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या घाटाजवळचे हे आज रात्री 10 वाजता दिसणारे चित्र मोजता येणार नाही. एवढ्या दुचाकी मोटरसायकल, 4 चाकी वाहने, रिक्षा यांची तुडुंब गर्दी पंचगंगा नदीच्या या स्मशान घाटाजवळ झालेली आहे. आणि त्याला कारण कोल्हापूरकरांचं श्रावण महिना लागण्यापूर्वी पंचगंगा नदीला नैवेद्य अर्पण करायचा, मांसाहारी नैवेद्य अर्पण करायचा आणि त्या नैवेद्याचा लाभही घ्यायचा. या परंपरेचा हा एक भाग म्हणजे पंचगंगा नदीवरची ही जत्रा आहे. पावसामुळे नदीच्या मुख्य घाटावर पाणी आलेले आहे, सर्व घाट बुडालेले आहेत, पण तरीही जागा मिळेल तिथे हे जत्रेचा विधी चालू आहे. आता आपण ज्या ठिकाणी हा माझा कॅमेरा फोकस करतो आहे ते ठिकाण म्हणजे उद्या सकाळी या ठिकाणी मृतदेहावरील रक्षा विसर्जनाच्या विधीनंतरचा एक धार्मिक विधी या ठिकाणी केलेला असतो. पण आज पंचगंगा नदीच्या घाटावर मिळेल तिथे जत्रा साजरी करायची या तयारीने कोल्हापूरकर आलेले आहे. आणि ही स्मशान घाटाजवळची तुडुंब म्हणजे ज्याला खरोखर तुडुंब म्हणता येईल अशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे. या यात्रेचे वैशिष्ट्य असे की या ठिकाणीच स्टोव्ह किंवा छोट्या गॅसच्या माध्यमातून मटण शिजवले जाते आणि मिळेल त्या जागी बसून लोक पंक्तीचा आनंद घेत आहेत. हा श्रद्धेचा भाग आहे, परंपरेचा भाग आहे. कोल्हापूरकर आपल्या प्रथा परंपरेचे जतन कसे करतात याची ही जत्रा आणि आजचा सोमवार म्हणजे एक उदाहरण आहे. कोल्हापूरची परंपरा आणि धार्मिक विधी आज ही बदलत्या काळात बऱ्यापैकी जशीच्या तसे पाळले जात आहे. विशेषतः कोल्हापुरातील तरुण वर्ग या यात्रेत अगदी उत्साहाने सहभागी होतो. घरातून सर्व साहित्य आणले जाते, कोंबडाही येथेच कापला जातो आणि जेवणही येथेच तयार केले जाते. या यात्रेसाठी झालेली गर्दी